मनसेचे झाडं बचाव आंदोलन, पालिका प्रशासनाला कंत्राट आणि पर्सेंटेजचं पडले. रवींद्र मोरे. ठाणे शहरात विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज झाडे बचाव आंदोलन छेडले. ठाणे महापालिका प्रशासनाला पर्यायी उपाय न शोधता थेट झाडे तोडण्याची घाई असल्याचा आरोप मनसेने केला आहे. ठाणे महापालिका हद्दीतील विविध विकासकामांमुळे झाडे तोडण्याचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झाडे बचाव आंदोलन केले. मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी झाडांचे संरक्षण करण्याची मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी झाडे कापण्याऐवजी ती नियोजनपूर्वक स्थलांतरित करण्याची मागणी करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. विकासकामे आवश्यक असली तरी पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मनसेने म्हटले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रवींद्र मोरे यांनी ठाणे महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले. पालिका प्रशासनाला विकासापेक्षा कंत्राट आणि पर्सेंटेजचीच चिंता आहे. झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्स्थापन करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच शहरातील पर्यावरण वाचवण्यासाठी नागरिकांनीही पुढे येण्याचे आवाहन रवींद्र मोरे यांनी केले आहे. कालच सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आला की बरीचशी झाडं या सिमेंटच्या जंगलामध्ये म्हणजे झाडावरती पण सिमेंट रचलेलं आहे आणि हे करून झाडं मारली जात आहेत. आता तुम्ही बघितलं हे झाडाची अवस्था बघा, त्या झाडांची अवस्था बघा, हे बळजबरी झाडं मोठी झाडं आहेत ही मारली जात आहेत. तर काल साहेबांचा आदेश आला की इथे जिथे जिथे असं दिसेल आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना की तिथे जाऊन ते सगळं कॉन्क्रीट काढायचं, त्याच्यावरती लाल माती टाकायची, त्या झाडाला चांगला श्वास मिळेल असं काहीतरी तुम्ही करा. त्याची सुरुवात आज ठाणे शहरात आम्ही करतोय. ठाणे शहरामध्ये संपूर्ण ठाणे शहरामध्ये आजपासून सुरुवात होईल. आज आम्ही प्रायोगिक तत्वावर आज इकडची जेवढी झाडं आहेत तेवढी सगळे आम्ही इथे करतोय. नंतर प्रत्येक पदाधिकारी आपापल्या विभागात जाऊन हे झाडं जिथे जिथे सिमेंट आहे ते सिमेंट काढून तिथे लाल माती टाकून तिथे चांगले झाडाला चांगला श्वास घेता येईल असं आम्ही बघू. गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक झाडं कोलमडली आहेत, त्याच्यामध्ये 4 जण जखमी आहेत गंभीररित्या. कसं आहे माहिती आहे, मी बोललो मगाशी की नगरपालिकेला ह्याच्याशी काय देणं घेणं नाहीये. नगरपालिकेचं म्हणणं आहे की नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली, नालेसफाई मोठ्या प्रमाणात झाली मग एवढं पाणी का तुंबलं. झाडांचं घ्याल तर झाडांची छाटणी आता करतायत, आता छाटणी, आता दिवस आहेत का छाटणी, ह्याच्या अगोदर तुम्ही का नाही केली. आणि जी जी झाडं लोकांनी दाखवली आहेत ती झाडं ही जी मारली जातात झाडं त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष आहे का. ही झाडं आपोआप नाही मेलेली आहेत, ह्याच्या मागे कोण आहे का. एवढ्या चांगल्या स्पॉटवर हे झाड त्यांना त्रासदायक आहे, झाड निघालं पाहिजे, त्याच्यासाठी यांची सगळी मगजमारी आहे. इकडे पण नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. पण नगरपालिका काय करते त्याच्याशी आमचं काय देणं घेणं नाही. आम्हाला जेवढं जमेल तेवढ्या ठिकाणी आम्ही आमचे कार्यकर्ते ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करू. मागील 2 दिवसांमध्ये 250 अधिक झाडं जे आहेत ती उन्मळून पडलेले आहेत. आपण किती आकडा काढलेला आहे तर तिच्या झाडांवरच्या भोवती सिमेंटचं कॉन्क्रीट मोठ्या प्रमाणात आहे. मी बोललो ना की आमच्या पदाधिकारी आपापल्या विभागामध्ये जाऊन या झाडाच्या भोवतीचे कॉन्क्रीट आहे जे कुठे असं झालेलं आहे ते कॉन्क्रीट तोडून त्याच्यावरती लाल माती टाकतील. एवढं आमचे कार्यकर्ते करतील. धन्यवाद. थँक्यू.